अरे सेलिब्रेशन, याचं सेलिब्रेशन बोलतात ना. अरे बस काय भावा, ही तर सुरुवात आहे. आगे आगे देखो होत आहे का. चल 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 नाचू चल. थांब थांब, कशासाठी हे सगळं? अरे बस काय भावा. कबीर, अरे तू या देवाचा आणि डॉलीबाईचा पोरगा. अरे आपण तुला तर पोरगा मानला ना, मग पुढे काय पण होईल. आपण मागे पुढे काय बघणार नाही, बिंदास आहोत. अरे पहिल्यांदा कबीर आपला प्रेमात पडलाय. अरे आगे आगे देखो होत आहे का. चल 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 नाचू चल चल. आपण जाम खुश होतात. बजाव. थांब थांब, अरे मी तुला तेच तर सांगतोय. मी आत्ताशी नुसतं प्रेमात पडलोय, अजून तिला प्रपोजही नाही केलंय. आणि तिच्या मनात काय हेही अजून मला माहित नाहीये. तेच तर जाणून घ्यायचंय आणि त्याच्यासाठी तुझी मदत हवीये. अरे कळेल कळेल, त्या पोरीच्या मनात काय ना सगळं कळेल. आणि ते कसं कळणार ना, आपण 100 आयडिया देतो तुला. पण त्या आधी चल ना मस्तपैकी सेलिब्रेट करू. एक काम करू आपण, मस्त की दुसरा आयटम करू. चल 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 जबरदस्त. अरे कबीर भाऊ इकडे. अरे काय सांगू तुला, आज आपण एवढे खुश होत ना, काय सांगू तुम्हाला. ताई हे घ्या श्रीखंड घ्यायचं. दादा हे घ्या श्रीखंड घ्यायचं. आज आपण लई खुश आहे. आपला पोरगा आहे ना, त्याचे 2 4 हात होणार आहे. बोल्यावर चढणार आहे तो. काय सांगू तुम्हाला. अरे बघ हे बघ, आज आपण लई खुश आहे. काय सांगू तुला. आपण ना ते तुझं समुद्रात जाऊन लग्न करूया की नाही. ठीक आहे बोलतो. श्रीखंड घ्या, श्रीखंड घ्यायचं. अरे ते म्हणतात ना नाही का, तिकडे तंबू वगैरे ठोकतात मस्तपैकी समुद्रावर जाऊन. ते दूर कुठेतरी जायचं. ते डेस्टिनेशन वेडिंग. डेस्टिनेशन वेडिंग. आता काय ते करूया आपण मस्तपैकी. शूटिंग वगैरे करूया. हेलिकॉप्टर ड्रोन सगळे म्हणणं. श्रीखंड घ्या. देवा थांब यार थांब. अरे अरे तुझं काय चाललंय. मी तुझ्याकडे मदत मागायला आलो. मला फक्त जाणून घ्यायचंय त्या मुलीच्या मनात काय. आणि तू काय 2 4 वर कुठे पोहोचलास तू देवा. अरे कबीर भाऊ टेन्शन नाही, सांगितलं ना आपण आहोत ना. आपण सगळे आयडिया देऊ तुला. काय टेन्शन नको घेऊस. बघ ही पोरगी तुला ओपट बोलणार. अरे हा बाप तुझा मस्त की झडक्यात लग्न पण लावून देणार. तू कशाला टेन्शन घेतो. अरे मजा करू दे आपल्याला मस्त की. ओ ताई हे घ्या घ्या श्रीखंड घ्या. तू मजा घेतोयस आणि मला इथे टेन्शन आलंय ना. आणि हे काय श्रीखंड कशाला वाटतोय. कबीर आपल्यासाठी ना प्रेम म्हणजे डॉलीबाई आणि डॉलीबाई म्हणजे श्रीखंड. आपण दुसरं कसं सेलिब्रेट करणार आहे. कारण श्रीखंड ना लई श्रीखंड लई. ओ दादा इकडे इकडे. श्रीखंड अहो काय माहितीये, आपला पोरगा आहे ना, त्याचा त्या 2 4 हात होणार. बोल्यावर चढणार तो. लग्न ठरतंय त्याचं आहे की नाही. अरे पाय पड आशीर्वाद घे पहिले दादांचं. अरे पाया पडतो. अरे पण असू दे छान संस्कार आहेत. गुणी आहे मुलगा. म्हणजे काय आपला पोरगा आहे, देवाचा पोरगा आहे. हो वाटत नाही. हे बघ एक लक्षात ठेव, बायकोला सुखी ठेव. तिला कधी त्रास देऊ नकोस. तिची नीट काळजी घे. याचा आजकालची मुलं, आज प्रेम उद्या लग्न परवा घटस्फोट. काळजी घ्या. हा दादा ते जाऊ दे. तू ऐक ना, माझं तुझ्याकडे खूप महत्वाचं काम आहे. मला तुला खूप महत्वाचं काहीतरी सांगायचंय. आणि तू काय अजून कशात काय नाही. आणि तू हे काय सगळं चालवलंय. कबीर भाऊ आपण सांगितलं ना, तू टेन्शन घेऊ नको. आपण आहे ना, आपण सगळ्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. तू काही टेन्शन नको. चल चल चल. दादा कुठे चालला. हे पहिले श्रीखंड घ्या. अरे तू चल 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 घे. अरे घे पहिले आपण श्रीखंड वाटू. चल गावात. अरे जरा आजूबाजूला बघ ना, सांभाळून जरा. बघतोय ना आपण. आता काय बटाट्याकडे बघणार का. तू बोलला ना त्या दोघांकडे बघितलं पाहिजे, त्यांच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. तर तेच करतो होतो ना आपण. हे सत्या तुला सांगतो, ते कबीर आणि देवाभाईच्या केसचं लई टेन्शन आलंय हा मला. यायला काय खरं नाही यांचं. एक तर केसचा पहिला दिवस आज आणि जज साहेब निकाल सोडून मोकळे. हे बघ कालाकोट, काही पण करून राधा कबीरच्या लव्ह स्टोरीच्या गाडीला ट्रॅकवर यायच्या आधी ब्रेक मारायला पाहिजे, नाही तर मोठा ऍक्सिडेंट होईल. अरे बोलतो रे तू. हे बरं झाला ते जड दिमाग गब्बरला घेऊन नाही आलो आपण. तुला सांगतो आपल्या टीम मध्ये ना तू आणि मी, आपल्या दोघांचं दिमाग बरोबर चालतं. हुशार आहेस तू. चल त्याचा पाठलाग करू आता. अरे आत्ता हुशार बोललो ना रे तुला मी. आवरून ठेवते सगळं. चल. अरे पण ये लागतो काय. चल उचल. हुशार आहे आपण. आपण घे 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 घे. अरे घे. पांडे पांडे घे. पांडे घे. गब्बू घे घे घे. अरे घे 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 घे. अरे ए खा खा गब्बर. आज तुला कोण पण नाही नाही म्हणणार. भरपूर खा. घे. अरे देवा थांब ना. हे सगळं नंतरही करू शकतो ना आपण. मी कधीपासून सांगतोय मला तुझी मदत हवी आहे, तर तू लक्षच देत नाहीये. तेच बरं आहे कबीर. मी तुला सांगतो
देवाने 3 नाही 300 जरी आयडिया दिला ना तरी त्याचा ऐकू नको. ए काळा कोट काय हा? अरे पांडे, आपण ज्या ज्या आयडिया दिल्यात ना त्या सगळ्या आयडिया ना एकदम हिट ठरलेल्या आहेत, आहे की नाही? ए कबीर, आपण जे सांगतो ना तेवढंच ऐकायचं. म्हणजे त्या पोरीच्या दिलात काय आहे ना ते 100% आपल्याला कळणार, आहे की नाही? हे बघ, आपण सांगतो तुला काय माहितीये. अरे भाई कशाला उगाच, नको ना, नको, राहू दे. ए सत्या, कबीर, आपलं एक आयडिया नंबर 1 जेलसी. हा, आपलं ज्याच्यावर प्रेम आहे ना त्याला आपण ना फुलटू जळवायचा. आम्ही दोघं एकाच कपातनं चहा पिणार. हा, आणि त्यांनी काय होणार आहे? ए सत्या सांग रे. आपण म्हणजे आपण ज्याच्यावरती प्रेम करतो त्याला जळवायचा, म्हणजे तो ते काय म्हणतात ते गॅलेक्सी केलंसी रे. तुला बोलाय ते जेलसी, मग तो जेलसी होतो, म्हणजे तो जेलसी झाला तर त्याचा प्रेम आपल्यावरती हाय, नाही तर नाही. पण नको रे, आयडिया वगैरे नको नको नको. ए आयडिया नंबर 2 हा, टेलिफोन. टेलिफोन नाही रे, टेलिपथी. हा तेच ते टेलिपथी. म्हणजे काय माहितीये का, की आपल्या मनात आपल्या डोक्यात जो काही विचार चालू आहे ना तोच विचार ना आपण ज्याच्यावर प्रेम करतो ना त्याच्या मनात त्याच्या डोक्यात पण चालू असेल ना तर कन्फर्म आपलं त्याच्यावर प्रेम आहे आणि त्याचं आपल्यावर प्रेम आहे. हा हा, आणि शेवटचा फायनल आयडिया, दुरावा, विरह. तुला लेख खात जाईल रे, तू नक्की कोणाच्या बाजूने? तू थांब, सांगतो तुला. तू गप गप गप. अजय कॉलर, हे बघ, या आयडिया वगैरे सगळा बकवास आहे. अजय खरं तर प्रेमा भीमात पडायचाच नाही. माणूस प्रेमात पडला ना तर त्याची पुरती वाट लागते. बघ बाईकडे बघ, त्याचा थोबाड बघ. आज जर प्रेमात पडला नसताना तर हा माणूस पण कामाचा होता. नको आयडिया वगैरे काय पण नको. हा हा, सत्या बरोबर बोलतो. हे बघ कबीर, तुला मी सांगतो, शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी आणि प्रेमाची शायरी याच्या भानगडीतच पडू नये रे. अरे यार, तुमचं काय चाललंय काय? तुमच्या भांडणात माझं माकड होतंय. हे बघा, माझं प्रेम आहे आणि तिचंही तितकंच प्रेम आहे. मुळात हा प्रश्न नाहीच आहे. प्रश्न हा आहे की ती कबूल कधी करणार, माझ्यासमोर व्यक्त कधी होणार. ह्याच्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. आणि तुमचं काय चाललंय? अरे बस काय भावा कबीर, तू पण काय उगीच कशाला नाराज होतो? हे बघ, आपण सांगतो ना तुला, आपलं ऐक. यांच्याकडे कशाला लक्ष देतो? यांचं काय पण ऐकू नको. अरे यांना काय माहिती प्रेम वगैरे, यांनी कधी केलंय काय प्रेम? तू मोठा PhD करून आलास ना इथे. हे बघ कबीर, मी तुला सांगतो, हे प्रेम वगैरे सगळं खराब असतं काय. मला बलांचे 12 वाजलेत प्रेमात. अरे नाही कबीर, अरे प्रेम म्हणजे ना शपथ जगातली ना एकदम बेस्ट गोष्ट आहे रे. सगळं कसं एकदम मस्त मस्त वाटतं रे. तेव्हा कबीर, आपण सांगतो ना ते ऐक तू. हा नाही, तू कोणाचं पण ऐकू नको, तू फक्त आपला ऐक. अरे प्रेम म्हणजे लय झंझट आहे, लय मचमच आहे, लय टेन्शन आहे. हे आयडिया वगैरे सगळं बकवास आहे रे. नको, कोणाचं पण ऐकू नको तू, नको. कबीर, आपण सांगतो ना आपलं ऐक ना तू. गॉड, तुम्हाला ना काय करायचं ते करा, माझं मी बघतो. मी जातो. ए, कबीर 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 ए, बाय, तू- ऐक. अरे कबीर, काय करतोस तू भावा? नाही देवा, आता काही नको. हे बघ, माझं मी मॅनेज करतो. यू डोंट वरी. अरे कबीर, बस काय यार, काय एवढा नाराज होतो तू? अरे आपण आहोत ना. हे बघ, आपण असलो ना तर अजिबात टेन्शन नाही. तुझा आपल्यावर भरोसा आहे ना? आहे ना? मग आपण सांगतो ना तेवढं आणि तेवढंच ऐक. म्हणजे आयडिया नंबर 1 आणि फायनल. जेलेसी. हा, जेलसी.
अरे याचं चाललंय काय? पॅकिंग कसलं करतोय हा? तरी लिवत पण होता. लव्ह लेटर लिहितच आहे. हं? तुला भेटल्यापासून मन दुसरं कुठेच लागत नाही. तुझ्यात गुंतलोय मी. दुसरं काही सुचतच नाही. काय जादू आहे तुझ्या असण्याची, तुझ्या नसण्याची. तुझ्या वाचून आयुष्य कसं ते दिसतच नाही. काय रे कबीर, बरं आहेस ना? एकटाच काय बडबडतोयस? काय नाही ते आता चाललंय काय? तो बॉक्स राधाला द्यायचा आहे ना, हा लपवतोय कशाला? येलाय काय? ते मी अॅनाटॉमी रिवाइज करत होतो. अॅनाटॉमी? रिअली? हा म्हणजे ते थोडा अभ्यास. अरे अरे ठीक आहे, एवढा कॉन्शियस का होतोयस? मी आपलं सहजच विचारलं. कॉन्शियस? मी काही काय, मी कुठे कॉन्शियस? तू जा ना. हा? म्हणजे तू जात होतीस ना कुठेतरी. मी हा नाही. बाय द वे, तू काय लपवतोयस ते? मी कुठे काय लपवतोय? बघ काहीच नाही. काहीच नाही. एक मिनिट, तो कसला बॉक्स आहे? काय त्यात? कसला बॉक्स? हे बघ काही नाहीये, मला अभ्यास करायचा आहे. तू जा. एक मिनिट कबीर, थांब. काय लपवतोयस? कुठे काय? काहीच नाही. कबीर, मोनिका मॅम. राधा तो बॉक्स दे. हे बघ काही नाही, त्यात रिकामा बॉक्स आहे, तो दे ना, मला टाकायचाच आहे. ओके ठीक आहे, रिकामाच बॉक्स आहे ना, मग मी टाकते. बाय द वे, रिकाम्या बॉक्सवर असं ग्रीटिंग लावायची पद्धत आहे का तुमच्यात? ही स्नेहा कोण? कोण स्नेहा? ती जिचं ग्रीटिंग वर नाव लिहिलंय. असं काय करतोयस? कोण स्नेहा काय? अरे हसतोय काय? आपल्याला काय टोटलच लागत नाही. ओ स्नेहा माझी स्कूल फ्रेंड आहे. किती वर्षांनी भेटली माहितीये. ओ फ्रेंड म्हणून हे गिफ्ट का, की काही स्पेशल आहे? ओ तुला जे वाटतंय ना तसं आमच्यात काही नाही. वी आर जस्ट फ्रेंड्स. एवढंच? नाही, खूप छान आहे ती स्वभावाला. खूप गोड आहे बिचारी. किती मिस करत होतो मी तिला. इतक्या वर्षांनी भेटली आणि ती आज परत भेटणार आहोत, म्हणून म्हटलं मग काहीतरी गिफ्ट वगैरे द्यावं. आणि एनिवे तिची परिस्थिती फार वाईट आहे. म्हणून तू तिला मदत करतोयस का? चॅरिटी अँड ऑल. अगं आपल्या माणसाला अशी मदत केली त्यात चॅरिटी कुठे? तो हक्कच असतो ना. हक्क? ओके. हा, आणि तिने न सांगता मला कळलं. म्हणजे आमचं ते एक स्पेशल बॉन्डिंग आहे. स्पेशल बॉन्डिंग? ओके. हॅलो, हाय स्नेहा. अगं मी तुलाच फोन करणार होतो. बरं झालं तूच फोन केलास. कशी आहेस? हो हो हो. अगं माझ्याकडे वेळच वेळ आहे. तू बोल ना. नाही एक मिनिट. एक मिनिट. हा बोल ना. हा स्नेहा बोल ना. कबीर, काय 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 हे स्नेहा? कोण स्नेहा? आपण देवा बोलतोय यार, तुझा बाप. कळलं काय? आपलं विसरला का रे? अरे देवा, तुला नाही विसरलोय. हा मग एकदम करेक्ट टायमिंग वर फोन केलास तू. का रे? तीर निशाने पे लगाय. झाली जेलस झाली. आई शपथ, एक नंबर. हा तू ते आपल्याला काय हाक मारतोस ना,
स्नेहा स्नेहा काहीतरी ऐच्याकडे आपल्याला पहिले काय कळलंच नाही. पण एक नंबर आहे कबीर, जबरदस्त आयडिया. हा स्नेहा, काही काय. एक नंबर, बोला. देवा ऐक ना, आता संपवूया ना नाटक. ए नाही 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 कबीर, अजून टाइम आलेला नाही. हा हे बघ, अजून काय पण खरं सांगायचं नाही. दे दे, ढील दे. हा जाऊ दे अजून. हा काय कळला? अरे देवा नको रे. हे बघ आत्ताच तिच्या चेहऱ्यावर 12 वाजलेत. मला काय वाटतं, मी ना तिला सांगून टाकतो, अजून नको त्रास द्यायला. ए कबीर, तुला आपलं ऐकायचं नाही का? हे बघ, आपण सांगतो तेवढाच करायचा, उगीच स्वतःचा भेजा हलवायचा नाही. काय? अरे पण कबीर. हो ना. आणि स्नेहा, तुला हे आठवते आपण शाळेत असताना लहानपणी एकत्र कॅन्टीन मध्ये जायचो? हो, तेव्हा तू कसली क्यूट दिसायची. मी कसं विसरीन ते. एकच मिनिट. हा आता बोल. हो, आणि ते हिस्ट्रीचे लेक्चर. नाही मला आठवते ना. तूच गायब झालीस मध्ये. मी तर एकच मिनिट. हा बोल आता बोल. कधी? नाही तू बोल ना, माझ्याकडे बराच वेळ आहे, काहीच घाई नाही. हो, किती वाजता भेटूया? चालेल ना. अरे कालाकोट, याचं काय चाललंय? हा काही येडा चालाय का? ती राधाबाई त्याच्या समोर आहे, तिच्याशी बोलायचं सोडून फोनवर चिपकलाय. अरे जेलसी जळवतोय तो तिला. ए पांडे, तुम्ही. अरे तो भाई काही वेळा झाला काय? अरे फोनवर बोलतोय कुणाशी तरी पोरीच्या आवाजात. पांडे, हा मॅटर आता बाहेर चाललाय. आपल्याला रेड सिग्नल लावलाच पाहिजे. कंट्रोलच्या बाहेर चाललाय सगळं. पांडे हे बघ, आपल्याला टायमाची खोटी करून चालणार नाही. माझ्याकडे एक प्लॅन आहे, तुम्ही तसाच करायचा. हे बघा, काय स्नेहा, तू पण. मी नाही विसरलो, तू विसरली. हो. ए नाही ए कबीर, अजून नाही. आपण काय म्हटलं? हे बघ कबीर, जरा कळसोस. हा अजून टाइम नाही आलेला आहे. हा अरे इतकं पण नको ना ताणायला. तिचा चेहरा आता बघवत नाही रे, खरंच. हे बघ, खरंच बस झालं ना आता. अरे कबीर, अरे जरा धीर धर ना. हे बघ, आपण सांगतो ना तेवढाच करायचा. हे बघ, आपण तुला एक फंडा सांगतो. हे काय, लडकी जली ना तो रूठी, लडकी रूठी तो हसी, और लडकी हसी तो फसी. आहे की नाही? आपण काय बोलतो, एक नंबर फंडा आहे हा. आहे की नाही? हे बघ, आणि साडी दिल्यानंतर ना ताई शपथ अशी जळली पाहिजे, एकदम जळून खाक. काय म्हणतो ते, प्यार की आग ना, तसं. हा बाकी बोल ना, अजून काय? हा पण कबीर, आपण तुला सांगतो, ते तू आपल्याला पहिले स्नेहा काय बोललास ना. आई शपथ, एक नंबर आयडिया आहे रे. हा तर आपण कोण? नेहा. नाही ते स्नेहा ना. बोल. हा आपण ना स्नेहा बोलतोय, आहे की नाही?